यीशु मसीह का अति पवित्र नाम का महिमा हो। ഈ ഭൂമിയിൽ ഒരു ദിവസം കൂടി കർത്താവ് നമുക്ക് ദാനം തന്നു. मैं ये भूमि में हमें प्रभु ने और एक दान स्वरूप दिन दिया. ആ ദിവസം ഈ സമയം നമുക്ക് ഒരുമിച്ച് കർത്താവിന്റെ സന്നിധിയിലായിരിക്കാൻ കർത്താവ് കൃപ ചെയ്തത് ഓർത്ത് കർത്താവിന് നന്ദി പറയും. और जो समय प्रभु ने दिया वो समय यहाँ पर आकर भाइयों के साथ संगति करने के लिए और वचन का आनंद उठाने के लिए वो समय इधर इस्तेमाल करने दिया, उसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. അതിലുപരിയായി ഞങ്ങൾക്ക് കുടുംബമായിട്ട് പ്രിയ നാസിക്കിലുള്ള സഹോദരങ്ങളെ, ഞങ്ങളുടെ സ്വന്തം സഹോദരങ്ങളെ തന്നെ കണ്ട് സന്തോഷിപ്പാൻ കർത്താവ് ഞങ്ങളെ കുടുംബമായി സഹായിച്ചത് ഓർത്ത് സ്തോത്രം. उतना ही नहीं, उससे भी बड़ा मुझे मेरे परिवार के साथ एक और बार फिर से नासिक के प्रिय भाइयों के साथ, मतलब मेरे खुद के प्रिय नासिक भाइयों के साथ मिलकर संगति करने के लिए जो अवसर प्रभु ने दिया, उसके लिए भी मैं धन्यवाद देता हूँ. നമ്മുടെ സ്വന്തം സഹോദരങ്ങളെന്ന് പറയുന്നത് കർത്താവിലുള്ള സഹോദരങ്ങൾക്ക് മാത്രമേ നമ്മൾ സ്വന്തം സഹോദരൻ എന്ന് പറയാൻ കഴിയത്തുള്ളൂ. हम लोग किसको अपना खुद का भाई करके बोल सकते हैं? वे वो लोग होना चाहिए जिनके अंदर मसीह का वही जीवन है, जिनके अंदर मसीह का वही जीवन आया है सब में. वही कौन है? मसीह में हमारे सगे भाई है. നമ്മൾ ഒരപ്പനും അമ്മയ്ക്ക് ജനിക സഹോദരങ്ങളെ നമ്മൾ സ്വന്തം സഹോദരങ്ങൾ എന്ന് വിളിക്കുന്നു. അത് ഫോഴ്സ്ക സത്യമല്ല. കാരണം ആ ബന്ധം മരണം കൊണ്ട് അവസാനിക്കുക. എന്നാൽ മരണം കൊണ്ട് അവസാനിക്കാത്ത സ്വന്തം സഹോദരങ്ങൾ ഒരുമിച്ച് താമസിക്കാൻ പോകുന്ന ഒരു ഭവനമുണ്ട്. हम लोग यहाँ पर दुनिया में जीते समय में एक ही माता पिता के द्वारा एक परिवार वहाँ पर होता है और उनको बच्चे होते हैं और वो बच्चे आपस में भाई या बहन करके बुलाते हैं. तो वो एक रिश्ता भले ही वो वजूद में है, परंतु वो भाई करके बोलना एक तरीके से झूठ है. क्यों? क्योंकि मृत्यु के बाद क्या हो जाएगा? वो रिश्ता उधर ही खत्म हो जाएगा. लेकिन मसीह में, मसीह के द्वारा जो जीवन मिलने के द्वारा जो हम भाई करके बोलते हैं, वो ही असली भाई है, सगा भाई है, खुद के भाई है, क्योंकि वो सदा के लिए रहने वाला जीवन है. നമുക്ക് ലോകപരമായി നോക്കുമ്പോൾ ഇവിടെ ഇരിക്കുന്ന എല്ലാവർക്കും പല മാതാപിതാക്കളും പല സഹോദരങ്ങളാൽ ചുറ്റപ്പെട്ട് കിടക്കുന്ന ഒരു ജടിക ബന്ധമുണ്ട്. हम लोग शारीरिक रीति से यहाँ पर देखो या सांसारिक नजरिया से देखा जाए तो यहाँ पर बैठे हुए लोग, हम लोग सब लोग अलग अलग गोत्र, भाषा, अलग अलग माता पिता और रिश्ते से हम लोग यहाँ पर ऐसा अलग अलग लोग हैं करके हम बोलते हैं. എന്നാൽ നമുക്ക് ഒറ്റ ഭവനമേ ഉള്ളൂ, സ്വർഗീയ ഭവനം. परंतु हमको एक ही भवन है, वो है स्वर्गीय भवन. ഒറ്റ പിതാവേ ഉള്ളൂ, സ്വർഗീയ പിതാവ്. एक ही पिता है, वो है स्वर्गीय पिता. ബാക്കി എല്ലാ സഹോദരങ്ങളാണ്. കർത്താവ് പോലും നമ്മളെ സഹോദരന്മാരെന്ന് വിളിക്കാൻ ലജ്ജിക്കുന്നില്ല. കർത്താവ് നമ്മുടെ സഹോദരനാണെങ്കിൽ ആ മൂത്ത സഹോദരനോട് കൂടെ നമ്മൾ ഇളയ സഹോദരങ്ങളാണ്. उसी के साथ साथ स्वर्ग में हम जो मसीह लोग हैं, मसीह में जो जीवन पाए हुए लोग, वो लोग सब कौन है? जिसका परमेश्वर पिता है, तो बाकी सब लोग सह भाई लोग हैं. इस भाई का खासियत क्या है कि ये भाई को भाई करके बुलाने के लिए यीशु मसीह लज्जाता नहीं है. हम लोगों को देखकर यीशु मसीह इतना प्रेम से भाई करके अगर हमें बुला रहा है तो हमें कितना अधिक एक दूसरे को भाई करके बोले, क्योंकि ये स्वर्गीय रिश्ता है. ആ ഒരു സഹോദര ബന്ധത്തിലും സഹോദര സ്നേഹത്തിലും നമ്മൾ ഈ ഭൂമിയിൽ അല്പകാലമേ ഉള്ളൂ. കാരണം നമ്മുടെ സ്വന്തം ഭവനത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോകാൻ കർത്താവ് നമ്മളെ ചേർക്കാൻ വേഗം വരും. ആ പ്രത്യാശയിലാണ് നമ്മൾ ഓരോ നിമിഷവും ആയിരിക്കുന്നു. तो हम लोग इस दुनिया में जब भले हम लोग जीते समय में उस भाइयों का वो जीवन का अनुभव हम लोग कर तो रहे हैं, परंतु यहाँ पर का जो जिंदगी है थोड़े समय के लिए. क्यों? क्योंकि प्रभु बहुत जल्दी आएगा और हमें उनके पास हमें लेकर जाएगा, फिर हम प्रभु के साथ रहेंगे. उसी आशा में हम लोग अभी जी रहे हैं. നമുക്ക് അതിനോടനുബന്ധിച്ച് ഒരു വാക്യം വായിക്കാം. उस विषय में हम एक वाक्य पढ़ेंगे. 1 പത്രോസ് 1:3-4. पहला पत्रोस पहला अध्याय 3 और 4. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो, जिसने यीशु मसीह के मरे होने से जी उठने के द्वारा अपनी बड़ी दया से हमें जीवित आशा के लिए नया जन्म दिया, अर्थात एक अविनाशी और निर्मल और अजर मिरास के लिए जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी गई. അവിടെ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പിതാവായ ദൈവത്തിന്, लोग वहाँ पर हमारा प्रभु यीशु मसीह का परमेश्वर और पिता, ഇപ്പൊ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പിതാവ് നമുക്കാരാ? तो यीशु मसीह का पिता हमारे लिए कौन है? എബ്രായ ലേഖനം 2:11. इब्रानियों को पुस्तक 1:11 में भी हम पढ़ते हैं. വിശുദ്ധീകരിക്കുന്നവർക്കും വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുന്നവനും ഒരുവൻ പിതാവ്. पवित्र करने वाला और पवित्र किए जाने वालों दोनों का मूल एक ही है, पिता एक ही है. ആ പിതാവിന്
അപ്പോസ്തലനായ പത്രോസ് സ്തോത്രം ചെയ്യുക. കാരണം ഇങ്ങനെ സഹോദരന്മാരെ, നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഒരു പിതാവ്, ആ പിതാവിനെ നമ്മളിപ്പോൾ സ്തോത്രം ചെയ്യുകയാണ്. उस पिता को प्रेरित पत्रोस यहाँ पर खत लिखते समय में वो कहता है कि उस परमेश्वर जो हमारा पिता है, मैं उसको धन्यवाद देना चाहता हूँ, क्योंकि उसी रीति में हम सब लोग भाई होने की वजह से हम सबका एक ही पिता है. തന്നെയല്ല, പത്രോസ് പറയുന്നത് അവൻ, ഈ പിതാവ് മരിച്ചവരുടെ ഇടയിൽ നിന്ന് യേശുക്രിസ്തുവിന്റെ പുനരുത്ഥാനത്താൽ തന്റെ കരുണാധിക്യ പ്രകാരം നമ്മെ ജീവനുള്ള പ്രത്യാശയ്ക്കായി ഈ അന്ത്യകാലത്തിൽ വെളിപ്പെടുവാൻ ഒരുങ്ങിയിരിക്കുന്ന രക്ഷയ്ക്ക് വിശ്വാസത്താൽ ദൈവശക്തിയിൽ കാക്കപ്പെടുന്ന നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി സ്വർഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നത് ക്ഷയം, പാട്ടം, മാലിന്യം ഒന്നുമില്ലാത്ത അവകാശത്തിനായി വീണ്ടും ജനിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. എന്തിനാണ് നമ്മെ വീണ്ടും ജനിപ്പിച്ചത്? केवल उतना ही नहीं, ये परमेश्वर ने, पिता परमेश्वर ने हमारे लिए क्या किया, उनका बहुत बड़ा दया के द्वारा हमें एक नया, एक जीवित आशा दिया है. क्योंकि उन्होंने यीशु मसीह को मरे हुए में से जिलाकर हमें एक ऐसा अजर मिराज दिया है जो कभी नाश नहीं होता, और हमें उनके सामर्थ्य में संभाला गया है. ये सब हमको जो दिया हुआ है, ये सब अनुभव करने के लिए हमें एक नया जन्म भी दिया है. അവിടെ നമുക്കൊരു പ്രത്യാശയെ കുറിച്ച് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. എന്താണ് ആ പ്രത്യാശ? वहाँ पर एक आशा के बारे में बोला गया है. क्या है वो आशा? ആ പ്രത്യാശയുടെ പ്രത്യേകത എന്താ? उस आशा का खासियत क्या है? ജീവനുള്ള പ്രത്യാശ. एक जीवित आशा करके लिखा है. കാരണം മരിച്ച പ്രത്യാശയല്ല. क्योंकि एक मरा हुआ आशा नहीं. എന്താ മരിച്ച പ്രത്യാശയും ജീവനുള്ള പ്രത്യാശ നമുക്കുള്ള വ്യത്യാസം? एक मरा हुआ आशा और जीवित आशा का खासियत क्या है? ഒന്നാം നൂറ്റാണ്ട് ആ അപ്പോസ്തലന്മാരുടെ കാലഘട്ടത്തിൽ ജീവനുള്ള പ്രത്യാശ ഉണ്ടായിരുന്നു. तो पहला सप्ताह में, यानी कि प्रेरितों के समय में, जब उस दिनों में खासियत क्या था, वो आशा एक जीवित आशा था. ഇന്ന് മരിച്ച പ്രത്യാശ. परंतु आज जमाने जैसे जैसा आगे गया, आज का अवस्था क्या हुआ, वो आशा एक मरा हुआ हालत में पहुंच गया है. കാരണം ഇന്ന് കർത്താവ് വരും, ഇപ്പോൾ വരും, അടുത്ത നിമിഷം വരും എന്നുള്ള ഒരു പ്രത്യാശ ഇന്ന് ഭൂമിയുള്ള വിശുദ്ധന്മാരുടെ ഇടയിൽ കാണുന്നില്ല. क्योंकि आज का जमाने के विश्वासी लोगों का खासियत क्या कि प्रभु बहुत जल्दी आएगा, देखो वो एकदम नजदीक है, अगला कदम में प्रभु आ जाएगा, जल्दी लेकर जाएगा, शीघ्र लेकर जाएगा. इस प्रकार का भरोसा, विश्वास या आशा रखते हुए जीवन विश्वासियों में वो नहीं रखते. കാരണം ആ പ്രത്യാശ, കാരണം ഈ ഭൂമിയിൽ എന്തൊക്കെയോ നേടിയെടുക്കാനുള്ള ഒരു വ്യഗ്രതയില്ല ഇന്ന് വിശ്വാസികളിൽ ഭൂരിപക്ഷം. അതുകൊണ്ട് കർത്താവ് വരുന്നതിനോടുള്ള കാര്യത്തിൽ അവർക്ക് ആ ഒരു ഉത്തേജനമില്ല. क्योंकि आज जो विश्वासी है करके बोल रहे हैं, ये विश्वासी बोलने वाले लोगों का, अधिकतर लोगों का अवस्था क्या है, वो लोग क्या सोच रहे हैं, दुनिया में हम लोग क्या बातें कमाएं, दुनिया की बातें, दुनिया की चीजें, ये सब बातों में कैसा कमाए करके वो बातों में मन लगाने की वजह से प्रभु का आगमन में का तैयारी का उत्सुकता उसमें नहीं है, बल्कि उत्सुकता किस बात पर है, दुनिया को कमाने के लिए. കർത്താവ് സ്വർഗാരോഹണം ചെയ്തപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞത് ഞാൻ വേഗം വരുമെന്നാണ്. लेकिन प्रभु जब उठा लिया जा रहा था, उस समय प्रभु क्या कहा, मैं शीघ्र, मैं बहुत जल्दी वापस आने वाला हूँ. ഇനി കർത്താവ് സ്വർഗാരോഹണം ചെയ്യുന്ന നോക്കിയിരുന്ന ശിഷ്യന്മാരോട് ദൂതൻ വന്ന് പറഞ്ഞതും എന്താ? നമ്മുടെ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി. और वही जब उठा लिया जाते समय में चेले लोग प्रभु को देख रहा था, देखते समय में वहां पर स्वर्गदूत ने क्या कहा, प्रेरितों का कार्य में हम पढ़ते हैं അതിന്റെ 1:11 വാക്യം. 1:11. और उनसे कहा, हे गलीली पुरुषों, तुम क्यों खड़े आकाश की ओर देख रहे हो? यही यीशु जो तुम्हारे पास से स्वर्ग पर उठा लिया गया है, जिस रीति से तुमने उसे स्वर्ग को जाते देखा है, उसी रीति से वह फिर आएगा. കാരണം നിങ്ങൾ എന്തിനാണ് നോക്കി നിൽക്കുന്നത്? तुम लोग क्यों പോയതുപോലെ തന്നെ അവൻ മടങ്ങി വരും. तुम लोग क्यों इस रीति से ऊपर ही देखते रह रहे हो? क्योंकि जिस रीति से वो गया है वो वापस आने वाला है. എന്നാൽ ആ സമയം കഴിഞ്ഞ് കുറച്ചുകൂടെ മുമ്പോട്ട് വന്നപ്പോൾ നമുക്ക് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 5-ാം അധ്യായത്തിലേക്കൊക്കെ വരുമ്പോൾ उस समय के बाद थोड़ा और आगे हम जाएंगे तो प्रेरितों का कार्य 5वां अध्याय में നമ്മളവിടെ കാണുന്നത് അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നത് കർത്താവ് ആ അപ്പോസ്തലന്മാരുടെ സമയത്ത് തന്നെ മടങ്ങി വരും എന്നുള്ള പ്രത്യാശയിൽ, ആ ജീവനുള്ള പ്രത്യാശ, അവരുടെ സമയത്ത് തന്നെ വരുമെന്നുള്ള ആ പ്രത്യാശയിൽ അവർ ജീവിച്ചിരിക്കുമ്പോഴാണ് അങ്ങനെ കർത്താവ് ഇപ്പോൾ ഉടനെ വരികയാണെങ്കിൽ സഹോദരന്മാരെ, നമ്മളിനി എങ്ങനെ പല പല ഭവനങ്ങളിലേക്ക് പോകുന്നു? നമുക്ക് ഒന്നിച്ച് താമസിക്കാം.
കാരണം നമുക്ക് ഒന്നിച്ച് ജീവിച്ച് ഒന്നിച്ച് അതെ ഭക്ഷിച്ച് ഒന്നിച്ച് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തി അങ്ങനെ തങ്ങൾക്കുള്ളതെല്ലാം തങ്ങൾ പൊതുമുതൽ കർത്താവിൻ്റെതെന്ന് കണ്ട് അപ്പോസ്തലന്മാരുടെ അടുക്കലേക്ക് എല്ലാം കൊണ്ട് സമാഹരിച്ച് അവരൊന്നിച്ച് താമസിക്കാൻ തുടങ്ങി. तो वहाँ पर अध्याय 4 का खासियत हम देखते हैं समय में, क्योंकि प्रेरित लोगों को और उस समय के विश्वासी लोगों को इतना आशा से उन्होंने भरे हुए थे कि हमारा प्रभु बहुत जल्दी आएगा और अब भी आने वाला है करके ज्यादा टाइम नहीं लेगा बोलकर उन लोगों के अंदर क्या परिवर्तन हुआ। अध्याय 4 में हम पढ़ते हैं कि सभी विश्वासी लोग आपस में बोलने लगे, अभी प्रभु अगर बहुत जल्दी आ रहा है तो हम लोग क्यों अभी दूर दूर अलग अलग भवन में रहना है, चलो आओ हम लोग सब लोग साथ में रहे, एक साथ हम लोग भोजन करेंगे, एक साथ हम लोग संगति करेंगे, उधर इधर जाने का समय ना बर्बाद करते हुए इधर ही साथ में रहेंगे बोलकर उनका जो भी कुछ था वो लोग ने बेचकर प्रेरितों के पैर में रखकर वो लोग और मतलब उनका विश्वास ये था, इस आशा में था कि प्रभु अभी आएगा। എന്നാൽ ആ കർത്താവിന്റെ വരവിനെ വളരെ പ്രത്യാശയോടെ കാത്തിരുന്ന ഒരു സഹോദരനുണ്ടായിരുന്നു, ഒരു ലേവ്യൻ. और उसमें से एक ऐसा भाई था जो लेवी गोत्र का था, वो सबसे ज्यादा उत्सुकता में था कि हमारा प्रभु अभी आएगा करके बोलकर विश्वास करके जिया। സൈപ്രസ്കാരനായ യോസഫ് എന്നൊരു ലേവ്യൻ തനിക്കുണ്ടായിരുന്ന നിലം വിറ്റ് പണം കൊണ്ടുവന്ന് അപ്പോസ്തലന്മാരുടെ കാൽക്കൽ വെച്ചു. 4:37 उसका 4 का 37 जब पढ़ते समय में या 36-37 में सिप्रस से आया हुआ 36 पढ़ना। यूसुफ नाम साइप्रस का एक लेवी था, हाँ जिसका नाम प्रेरितों ने बरनबास हाँ। अर्थात शांति का पुत्र रखा। हाँ 37 उसने क्या किया, उसकी कुछ भूमि जिसे उसने बेचा और दाम के रुपए में लाकर प्रेरितों के पांव पर रख दिया। हाँ। ബർന്നബാസ് എന്നുള്ള സഹോദരൻ കർത്താവുമായിട്ടുള്ള നല്ല ഹൃദയബന്ധത്തിലായിരുന്നു അവൻ കൂട്ടായ്മ അനുഭവിച്ചത്. ആ കൂട്ടായ്മയുടെ ഫലം അവനെ എവിടെ എത്തിച്ചെന്നറിയാം, അവനെ സ്വർഗീയ തലത്തിൽ എത്തിച്ചു. तो ये बरनबास बोल के जो प्रभु का ये व्यक्ति था, ये प्रभु के साथ इतना गहरा रिश्ते में वो चला गया, उतना गहरा अनुभव वो प्रभु के साथ किया कि उसका स्तर अभी कहां पर हो गया, स्वर्गीय स्तर में वो पहुंच गया संगति में। അപ്പൊ ആ സ്വർഗീയ തലത്തിൽ താൻ ആയിരിക്കുന്ന അനുഭവം അവൻ ഭൂമിയിലേക്ക് കൊണ്ടുവന്നിട്ട് ഭൗമികമായ കാര്യങ്ങൾ അവൻ അതെ കർത്താവിന് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തിട്ട് അവൻ ആ തലത്തിൽ കൂട്ടായ്മ അനുഭവിച്ച് ഇത് കണ്ടപ്പോൾ വേറൊരു സഹോദരൻ കുടുംബമായിട്ട് അവനും വന്ന എന്നാ ഞങ്ങൾ കൊടുക്കാമെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് വന്നു. तो अभी क्या हुआ, तो बरनबास का अवस्था क्या था, वो स्वर्गीय स्तर का वो अनुभव कर रहा था। उसी स्वर्गीय स्तर का अनुभव करते करते भूमि रीति में वो जीते समय में, संसार में जीते समय में उन्होंने क्या निर्णय लिया, मैं वो स्वर्गीय अवस्था में आनंद में रहते समय में मैं बेहतर है कि मैं क्या करूं, अपना सब कुछ मैं जो भी कुछ है मैं बेचकर प्रेरितों के पैर में रखूं, क्योंकि वो उतना स्वर्गीय आनंद में और उल्लास में था। ये भाई जब ऐसा कर रहा तो यही भाई को देखकर उधर एक दूसरा एक परिवार वो देखकर चलो हम भी इसी रीति से करते हैं बोलकर निर्णय लिया। അപ്പം ആ ലേവ്യൻ ചെയ്തത് ബർന്നബാസ് ചെയ്തത് എന്താ, തനിക്കുള്ളതെല്ലാം കൊണ്ടുവന്നു വെച്ചു. बरनबास का खासियत क्या था, उनका जो भी था उन्होंने बेच दिया എന്നാൽ അടുത്ത സഹോദരൻ കൊണ്ടുവച്ച് നോക്കിയാൽ 5:1 വായിച്ചേ. और वो सब कुछ प्रेरितों के पैर में रखा। लेकिन 5वां अध्याय में हम क्या पढ़ते हैं, इन लोगों ने क्या किया, 1:8 1 का 1 और 2। अनन्य नामक एक मनुष्य और उसकी पत्नी सचरा ने कुछ भूमि बेची और उसके दाम में से कुछ रख छोड़ा, और यह बात उसकी पत्नी भी जानती थी और उसका एक भाग लेकर प्रेरितों के पांव के आगे रख दिया। बस അവൻ അവിടെ ഒരു നിലം വിറ്റെന്ന ചിലപ്പോ വേറെ കാണുമായിരിക്കും. वहाँ पर उसमें लिखा है कि उसने एक जमीन को वहां पर भेजा, शायद ऐसा हो सकता है कि और जमीन हो सकता है, അവനുള്ളതെല്ലാം വിറ്റെന്ന് അവിടെ പറഞ്ഞില്ല, ഒരു നിലം. तो उन्होंने उसका जो भी था वो सब बेच दिया, ऐसा नहीं लिखा है। ആ ഒരു നിലം വിറ്റതിന്റെയും ഒരു ഭാഗം മാറ്റിയിട്ട് ഒരു അംശം കൊണ്ടുവന്ന് അപ്പോസ്തലന്മാരുടെ तो एक भूमि जो उसने भेजा भी था उसमें भी उसने क्या किया, उसका कुछ ही भाग उसने या एक भाग ही उसने चेलों के पैर में, प्रेरितों के पैर में रखा और बाकी अपने पास रखा। അപ്പൊ ആരെ നോക്കിയിട്ടാ, तो किसको देखकर किया उसने, ആ സ്വർഗീയ തലത്തിൽ കർത്താവുമായിട്ടുള്ള കൂട്ടായ്മ അനുഭവിച്ച ബർന്നബാസിനെ നോക്കിക്കൊണ്ടാണ് ഇവ കൊണ്ട് വിറ്റത്. तो उसने किसको देखा, बरनबास को देखा। बरनबास क्या कर रहा था, वो स्वर्गीय स्तर में जीकर प्रभु का असली आनंद और उसी आनंद में वो आनंदित होकर उसमें जिया हुआ, वो जब उस आत्मा के प्रेरणा में उसने किया, उसको देखकर शारीरिक रीति से किसने किया, अनन्यास और सफीरा ने भूमि में किया। ബർന്നബാസിന് നല്ല നിശ്ചയം ഉണ്ടായിരുന്നു, എന്റെ കർത്താവ് ഇപ്പൊ വരും. बरनबास का अच्छा विश्वास और आशा क्या था कि मेरा प्रभु अब भी आएगा, तुरंत आएगा, मुझे लेकर जाएगा। പക്ഷെ അനന്യാസ് സഫീറയും
കർത്താവ് അതിന്റെ ഒരു അംശം വെച്ചതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താ? लेकिन കർത്താവ് വന്നില്ലെങ്കിൽ മുന്നോട്ട് ഞങ്ങളുടെ ജീവിതം അങ്ങനെ. अनन्यास और सफीरा ने क्या किया? एक भाग ही उन लोग ने प्रेरित को दिया और कुछ भाग अपने पास रखा. उसका मतलब क्या है? वो लोग क्या सोच रहे थे? अगर प्रभु तुरंत नहीं आया तो आगे के दिन हम कैसे जिएंगे? അത് ജീവനുള്ള പ്രത്യാശയായിരുന്നു. तो क्या ये जीवित आशा है क्या? മരിച്ച एक പ്രത്യാശയായിരുന്നു. मरा हुआ आशा था. കാരണം കർത്താവ് ഇപ്പൊ വരുന്ന പ്രത്യാശ ഉള്ളവരാ, ജീവനുള്ള പ്രത്യാശ. क्योंकि प्रभु अभी आएगा करके जो आशा में जी रहा है वही सच्चा जीवित आशा है. എന്നാൽ ഇത് എവിടുന്ന് വന്നു? ഈ അനന്യാസിന് ഈ ആലോചന എവിടുന്ന് വന്നു? परंतु अनन्या तो अभी ये विचार कहाँ से आया? अनन्यास के जीवन में विचार कहाँ से आया? 3 पढ़ना. पतरस ने कहा, हे हनन्या, शैतान ने तेरे मन में यह बात क्यों डाली? हाँ. तू पवित्र आत्मा से झूठ बोली और भूमि के बस बस साथ बस. അപ്പൊ ഈ ആലോചന എവിടുന്നാ? तो ये विचार कहाँ से आया उसको? शैतान से. നമ്മൾ സങ്കീർത്തനത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? हम लोग भजन संहिता में क्या पढ़ते हैं? നടക്കാതെയും പാപികളുടെ വഴി നിൽക്കാതെയും പരിഹാസികളുടെ ഇരിപ്പിടത്തിൽ ഇരിക്കാതെയും. पहला अध्याय का पहला वाक्य में कि धन्य है वे जो बुरा लोगों का യഹോവയുടെ ആലോചന പ്രകാരം നടക്കണം. एक का एक पढ़ना जल्दी. यानी धन्य है वह पुरुष जो दुष्ट की बुद्धि पर नहीं चलता हाँ. और न पापियों के मार्ग में खड़ा होता हाँ. और न ठट्ठा करने वालों की मंडली में आगे आगे. परंतु वह तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता हाँ, परंतु इसका धन्य कौन है? जो यहोवा का वाचा में और उसका वचन में ही आश्रय कर जीता है, वही व्यक्ति धन्य है. അപ്പം ആ ബർന്നബാസിന് കിട്ടിയ ആലോചന എവിടുന്നായിരുന്നു? അനന്യാസിന് കിട്ടിയ ആലോചന तो എവിടുന്നായിരുന്നു? बरनबास को मिला. രണ്ടുപേരും ഒരു സഭയിൽ ഒരേ കൂട്ടായ്മയിൽ അവരുടെ ഒരു ഹൃദയം ഒരു ഏക ഹൃദയം ഏക മനസ്സുള്ളവരായിരുന്നവർ ആ സമയത്താണ്. तो यहाँ पर देखो, वहां पर अभी गवाही क्या है प्रेरितों का कार्य में कि उस समय में लोगों, विश्वासी लोगों में, उस मंडली में सब लोग एक मन के थे, एक ही विश्वास में थे. वो लोग सब एक ही मंडली में जी रहे थे. लेकिन उसी एक ही मंडली का अनुभव में हम देखते हैं कि बरनबास को कहाँ से प्रेरणा मिला और अनन्यास को कहाँ से विचार आया. ഇവിടെ അനന്യാസിനോട് പത്രോസ് പറയുന്നത് എന്താണെന്ന്? ഈ കാര്യത്തിൽ സാത്താൻ നിനക്ക് ആലോചന തന്ന് നിന്റെ ഹൃദയത്തെ വശീകരിക്കാൻ संगति वന്നത് എന്ത്? तो ऐसा क्यों हुआ है अनन्या? पत्रोस पूछता है कि तूने क्यों शैतान को मौका दिया कि तू तेरा दिल का वो जगह शैतान को दे और वो तेरे अंदर कार्य कर सके. എന്നിട്ട് അതിന്റെ 9ാം വാക്യത്തിൽ वाक्य 9 में, അവന്റെ ഭാര്യ വന്നപ്പോൾ അവളോട് പറഞ്ഞ എന്താ? वाक्य 9 में जब उसका पत्नी आए तो उसको क्या कहा? पतरस ने उससे कहा, यह क्या बात है कि तुम दोनों ने प्रभु के आत्मा की परीक्षा के लिए एका किया? देख तेरे पति के काटने वाले द्वार पर खड़े हैं और तुझे भी बाहर ले जाए. അപ്പൊ അവിടെ ഒരു കൂട്ടായ്മ ഉണ്ടായിട്ടാണ് ഞാൻ ഒരു ആലോചന കൊണ്ടുവന്നത്. तो वहां पर एक संगति वहां पर हुआ जिसके वजह से ऐसा विचार आया. അവിടെ കർത്താവിന്റെ ആത്മാവിനെ പരീക്ഷിപ്പാൻ നിങ്ങൾ തമ്മിൽ ഒത്തതെന്ത്? 9 का शुरुआत फिर से पढ़ना. पतरस ने उससे कहा, हाँ. यह क्या बात है हाँ. कि तुम दोनों ने प्रभु के आत्मा की परीक्षा के लिए हाँ. एका किया? हाँ, तो तुम दोनों ने मिलकर परमेश्वर का आत्मा को परीक्षा करने के लिए एक मन तुम लोग कैसे हो गए? ഇവിടെ ഇത് तന്നെയല്ല ഇന്നത്തെ സഭയിൽ, ഇന്നത്തെ സഭാ കാലയളവിൽ, ഇന്നത്തെ കൂടിവരവുകളിൽ ഈ രണ്ട് പ്രത്യാശ ഇല്ലേ? तो इसलिए प्रियो, क्या इसी रीति से आज का जमाने में या अभी का समय में जो मंडली जीवन में जीते समय में भले ही सब लोग एक ही मंडली में जी रहा हो, परंतु इस तरह 2 प्रकार का आशा मौजूद नहीं है क्या? തീത്തോസ് 1ന്റെ तीतोस का पुस्तक पहला अध्याय है. രണ്ട് 1 का 2. अनंत जीवन की आशा पर जिसकी प्रतिज्ञा परमेश्वर ने जो झूठ बोल नहीं सकता सनातन से की है और ठीक समय पर अपने वचन को उस प्रचार के द्वारा प्रकट किया जो हमारे उद्धारकर्ता परमेश्वर की आज्ञा के अनुसार मुझे सौंपा गया. അവിടെ കാണുന്നത് തന്റെ വചനം വെളിപ്പെടുത്തിയ പോഷ്കില്ലാത്ത ദൈവം സകല കാലത്തിനു മുമ്പേ വാഗ്ദാനം ചെയ്ത നിത്യജീവന്റെ പ്രത്യാശ ഹേതുവായി തന്റെ വൃതന്മാരുടെ വിശ്വാസത്തിനും ഭക്തിക്കും അനുസാരമായ സത്യത്തിന്റെ പരിജ്ഞാനത്തിനുമായി ദൈവത്തിന്റെ ദാസൻ എന്നവിടെ പറയുന്നു. കാരണം അവിടെ നിത്യജീവന്റെ പ്രത്യാശ എന്താണ്? वहां पर आशा का खासियत क्या है? जो अनंत काल का है, अनंत जीवन की आशा का है. അപ്പം നിത്യജീവന്റെ പ്രത്യാശ, तो अनंत जीवन का आशा, ജീവനുള്ള പ്രത്യാശ जीवित आशा. ഇന്ന് സഭയിൽ ഈ
പ്രത്യാശയാണ് കർത്താവ് നമ്മളിൽ ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो आज मंडलीय जीवन में जब जीते समय में प्रभु क्या चाहते हैं कि इस तरह का जीवित आशा विश्वासियों के बीच में बने रहे, विश्वासी में बने रहे. എന്നാൽ ഇത് കർത്താവിന്റെ സമയത്ത് കർത്താവ് ഈ കാര്യത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ചില ഉപമ പറഞ്ഞു. इस विषय में प्रभु जब दृष्टांत देते समय में हम देखते हैं, കാരണം അതിന്റെ 11 ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 12-ാം അധ്യായത്തിൽ लूका का सुसमाचार 12 अध्याय അതിന്റെ 32-ാം വാക്യത്തിൽ 32 में हम पढ़ते हैं 32. ഞാൻ കാണുന്നു, ചെറിയ ആട്ടിൻകൂട്ടമേ ഭയപ്പെടേണ്ട, രാജ്യം നിങ്ങൾക്ക് തരുവാൻ നിങ്ങളുടെ പിതാവ് പ്രസാദിച്ചു. पढ़ना. हे छोटे कुल, हाँ। मत डर, क्योंकि तुम्हारे पिता को यही भाया है कि तुम्हें राज्य दे. मैं അപ്പൊ ആ രാജ്യത്തോട് നിങ്ങൾ ആ രാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കണമെങ്കിൽ കർത്താവ് പറയുന്ന ഒരു കാര്യം അതിന്റെ 35-ാം വാക്യത്തിൽ तो उस राज्य का अनुभव में प्रवेश करने के लिए प्रभु वहां पर एक बात बोलता है. അതിനെക്കുറിച്ചുള്ള 35 ഉപമയാണ് കർത്താവ് താഴോട്ട് പറയുന്നത്. उसके विषय का दृष्टांत है. फिर 35 से वहां पर हम पढ़ते हैं, നിങ്ങളുടെ അരകെട്ടിയും വിളക്ക് കത്തിയും കൊണ്ടിരിക്കും. तुम्हारा कमर कसना और तुम्हारा दिया को जलाए रखना. ഈ അരകെട്ടിയും വിളക്ക് കത്തിയും കൊണ്ടിരിക്കുക. നിങ്ങൾ ഇപ്പം ആത്മീയ പോരാട്ടത്തെ കുറിച്ചാണ് നിങ്ങൾ പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നതെന്ന് അറിയാം. കാരണം അത് കുറെ നാളുകൊണ്ട് തുടങ്ങിയത്, അത് ഇതുവരെ അവസാനിച്ചിട്ടില്ലെന്നറിയാം. അത് മിക്കവാറും അത് അവസാനിക്കുമ്പോൾ കർത്താവ് വരും. तो मैं विश्वास करता हूँ, क्योंकि इस विषय को अगर हम देखा जाए तो आत्मिक युद्ध को समझना बहुत जरूरी है. और मैं जानता हूँ कि आप लोग आत्मिक युद्ध का विषय में काफी समय से आप लोग उस विषय का मनन कर रहे हैं. और मेरा विश्वास ये है कि जब ये विषय खत्म हो जाएगा तुरंत उसी समय में प्रभु आएगा, लेकर जाएगा. കാരണം ഒരു വിശ്വാസി അല്ലെങ്കിൽ ഒരു വ്യക്തി വീണ്ടും ജനനം നടന്ന് അവൻ വിശ്വാസത്തിലേക്ക് സ്റ്റെപ്പ് വെക്കുമ്പോൾ മുതൽ അവനൊരു പോരാട്ടത്തിലാണ്. क्योंकि एक व्यक्ति जब उसका नया जन्म हो जाता है, वो एक विश्वासी बन जाता है, प्रभु का जन बन जाता है. उस दिन से जब विश्वासी होकर जब वो पहला कदम उसने जैसे आगे डाला, वो पहला कदम उसका क्या है, एक आत्मिक युद्ध शुरू हो गया है. അത് ഈ പറഞ്ഞ പോലെ ജീവനുള്ള പ്രത്യാശ നിൽക്കുന്നവർക്കേ ഉള്ളു കേട്ടോ. परंतु मैं किसके विषय में बोल रहा हूँ, जो उसी समय से जीवित आशा में जी रहा है, അവർക്കേ ഉള്ളു പോരാട്ടം. उन्हीं के लिए युद्ध है. കാരണം മറ്റുള്ളവർ ലോകത്തിൽ നടക്കുന്ന വിശ്വാസിക്ക് പോരാട്ടമല്ല. കാരണം ലോകം അവന്റെ ആണല്ലോ, അവർ ഒന്നിച്ചാണ് നടക്കുന്നത്. संसार में चलने वाला विश्वासी के लिए युद्ध नहीं है, क्योंकि संसार और विश्वासी शैतान सब साथ में चल रहे हैं. കാരണം അവർ രണ്ടുകൂടെ കൂടിയിട്ട് കർത്താവിനെതിരെ യുദ്ധം ചെയ്യും. क्योंकि वो ऐसा विश्वासी जो संसार में आश्रय कर कर जी रहा है, वो शैतान के साथ मिलकर प्रभु के खिलाफ युद्ध कर रहा है. ഇവിടെ നിങ്ങളുടെ അരകെട്ടിയും इसलिए कमर कसकर വിളക്ക് കത്തിയും കൊണ്ടിരിക്കട്ടെ എന്ന് പറയും. और अपना दिया जलाए रखना. ഇവിടെ എന്താണ് നമ്മുടെ അര കെട്ടുക എന്ന് പറയുന്നത്? तो कमर कसना तो हम क्या समझेंगे? നിങ്ങൾ പഠിച്ചതാ, ആത്മീയ യുദ്ധത്തിൽ അത് പഠിച്ചതാ. आत्मिक युद्ध में आप लोगों ने पढ़ा है. കാരണം എഫെസ്യ ലേഖനം 6-ാം അധ്യായത്തിൽ അരയ്ക്ക് എന്ത് കെട്ടണമെന്നാണ്. आप लोग एफेसस का पुस्तक 6वां अध्याय में जब पढ़ते समय में कमर कसो बोलते समय में किस बात को लेकर कसना है? सत्य को लेकर. സത്യം. ആരാ സത്യം? तो सत्य कौन है? യേശു ക്രിസ്തുവാ. आमेन, यीशु मसीह है. നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 1:30 നമ്മൾ വായിക്കുന്നു, നിങ്ങളോ അവനാൽ ക്രിസ്തുയേശുവിലിരിക്കുന്നു. हम लोग 1 कोरिन्थी 1:30 में पढ़ते समय में हम उनके द्वारा मसीह यीशु में है. എന്തിനാ അവിടെ വെച്ചേ? അവൻ നിങ്ങൾക്ക് ദൈവത്തിൽ നിന്ന് ജ്ഞാനമാണ്, നീതിയാണ്, വിശുദ്ധിയാണ്, വീണ്ടെടുപ്പാണ്. क्योंकि वो हमें मसीह यीशु के द्वारा वो हमारे लिए ज्ञान है, अर्थात धार्मिकता, पवित्रता और छुटकारा. അതാ, നമുക്ക് ജീവനും ഭക്തിക്കും വേണ്ടിയതല്ല ആരിലാ ഉള്ളത്? हमारे लिए जीवन और भक्ति के विषय का जो भी जरूरत की बातें हैं वो किसमें है? ക്രിസ്തുവില. मसीह में है. ആ ക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ വസിച്ചുകൊണ്ട് ക്രിസ്തുവിനെ അനുഭവിക്കാനാണ് കർത്താവ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. उस मसीह में हमने जीकर उस मसीह का अनुभव करना है. കർത്താവ് പറഞ്ഞു, ലോകത്തിൽ നിങ്ങൾക്ക് കഷ്ടമുണ്ട്. प्रभु ने क्या कहा? संसार में तुमको कष्ट है, നമ്മളെ അവിടെ ആ ലോകത്തിലല്ലല്ലോ ആക്കിയത്. परंतु क्या हमें संसार में रखा है क्या? നമ്മളെ ക്രിസ്തുവിലല്ലേ ആക്കിയത്. हमें तो मसीह में रखा है ना. ഈ ലോകത്തിൽ പോയതുകൊണ്ടാണ് ഈ കഷ്ടം कष्ट അനുഭവിക്കുന്നത്. क्यों आया है विश्वासी तुझे? क्योंकि तू संसार में गया. എന്നിൽ നിങ്ങൾക്ക് സമാധാനമുണ്ട്. मुझ में तुझे शांति है. എന്നിൽ നിങ്ങൾക്ക് കഷ്ടപ്പെടുന്ന കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടില്ല. मुझ में तुमको कष्ट होगा, विलाप होगा, ऐसा प्रभु ने नहीं कहा. എന്നിൽ നിങ്ങൾക്ക് സമാധാനവും ലോകത്തിൽ നിങ്ങൾക്ക് കഷ്ടവുമാണ്. मुझ में तुमको शांति और संसार में तुझे कष्ट होगा. ആ സമാധാനം അനുഭവിക്കാനാണ് നമ്മെ പിതാവ് പുത്രനിലാക്കി വെച്ചത്. वो शांति निरंतर हम लोग अनुभव करते रहे, इसके लिए तो पिता ने इतना कष्ट उठाकर हमें मसीह में डाला. അതാണ് നമ്മുടെ വെളിച്ചം, നമ്മുടെ വിളക്ക്. वही हमारा
ज्योति है, दिया है। കാരണം ഞാൻ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചമാകുന്നു. क्योंकि प्रभु ने क्या कहा, मैं जगत का ज्योति हूँ। എന്നിട്ട് കർത്താവ് പറഞ്ഞു നിങ്ങൾ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചമാണ്. फिर प्रभु कहते हैं कि तुम जगत के ज्योति हो। അതെന്താ അങ്ങനെ പറഞ്ഞു? इस रीति से क्यों ഈ कहा? ലോകത്തിന്റെ വെളിച്ചമായ ക്രിസ്തു നിന്നിലുണ്ടെങ്കിൽ നീ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചം. क्योंकि जगत का ज्योति जो प्रभु यीशु मसीह है, अगर वो तुझ में है या हम में है, तो तब हम कौन बन जाते हैं? जगत के ज्योति बनते हैं। കാരണം അരയ്ക്ക് സത്യം കെട്ടി क्योंकि कमर में सत्य को बांधकर ക്രിസ്തുവിൽ നീ എല്ലാം വെളിച്ച തെളിമയോടെ കാണുന്നുവെങ്കിൽ അതാണ് നീ ദൈവരാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കും. तो तू कमर में सत्य को बांधकर जीते समय में मसीह तेरा ज्योति है, और वो ज्योति का, सत्य का, ज्योति का नजरिया से तू अगर सब बातें देखते रहेगा तो तू क्या कर रहा है? राज्य में प्रवेश कर रहा है। തന്നെയല്ല, नहीं, അതിനൊരു ഉദാഹരണം കർത്താവ് പറയുന്നത് उसका एक उदाहरण वहां पर हम पढ़ते हैं യജമാനൻ അതിന്റെ 36 വാക്യത്തിൽ 36 में। अब तुम उन मनुष्य के समान बनो जो अपने स्वामी की बात देख रहे हो कि वह विवाह से कब लौटेगा, कि जब वह आकर द्वार खटखटाए तो तुरंत उसके लिए खोल दे। അവിടെ യജമാനൻ കല്യാണത്തിന് പോയി അവൻ എപ്പോൾ മടങ്ങി വന്നാലും വാതിൽ തുറന്നു കൊടുക്കുന്ന ആ ദാസനെയുമായിട്ട് ഉമ്മച്ചിരിക്കുക. तो वहां पर देखो मालिक कहाँ पर गया है? विवाह के लिए गया है, और बहुत जल्दी अभी वापस आने वाला है। बहुत रात हुआ है तो भी बहुत जल्दी वापस आने वाला है। परंतु यहाँ पर विषय क्या है? एक ऐसा दास के बारे में बताया है कि मालिक जब आते समय में दास गुलाम हमेशा तैयार है कि कब मेरा मालिक आए और मैं जल्दी दरवाजा खोलूं। അവിടെ അങ്ങനെ തുറന്നു കൊടുക്കുന്ന ദാസൻ ഭാഗ്യവാനാണെന്ന്. और कहता है कि धन्य है वैसा गुलाम या ऐसा दास जो मालिक आए तो उसके लिए दरवाजा खोले, जागते रहे। എന്നിട്ട് അതിന്റെ 40 വാക്യത്തിൽ എന്തുമായിട്ട് കമ്പയർ ചെയ്താൽ നിനയാത്ത നാഴികൾ മനുഷ്യപുത്രം വരുന്നത് കൊണ്ട് നിങ്ങളും ഒരുങ്ങിയിരിക്കും. 40 पढ़ना। तुम भी तैयार रहो, क्योंकि जिस घड़ी तुम सोचते भी नहीं उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा। അപ്പൊ ഇത് കണക്ട് ചെയ്യുന്നത് കർത്താവിന്റെ വരവിനെ കുറിച്ചുള്ള പ്രത്യാശയിൽ നിൽക്കുന്ന ദാസ ഭാഗ്യവാൻ. तो ये बात तो किसके बात से जोड़ा हुआ है कि धन्य है वो दास जो प्रभु का आगमन के लिए वाट जोत रहा है, वो आशा में भरकर जी रहा है। ऐसा जीने वाला व्यक्ति विश्वासी, धन्य विश्वासी है जो मालिक के लिए इंतजार कर रहा है। എന്നിട്ട് അത് 41 വാക്യം മുതൽ പറയുമ്പോൾ വേറൊരു ഉപമയെ പറയാം. फिर उसके बाद 41 से बढ़ते समय में एक दूसरा दृष्टांत वहां पर प्रभु कहता है। അത് നമ്മൾ 1-4 അധ്യായത്തിൽ इसके लिए 1 कोरिन्थी अध्याय 4 में 1 മുതൽ 4 का 1 से पढ़ना। मनुष्य हमें मसीह के सेवक और परमेश्वर के भेदों के भंडारी समझे। फिर यहाँ भंडारी में यह बात देखी जाती है कि वह विश्वास योग्य हो। हाँ बस ഞങ്ങളെ ക്രിസ്തുവിന്റെ ശുശ്രൂഷക്കാരും ദൈവമർമ്മങ്ങളുടെ ഗ്രഹവിചാരന്മാരൊന്നിങ്ങനെ ഓരോരുത്തരും എണ്ണിക്കൊള്ളട്ടെ. ഗ്രഹവിചാരകന്മാര് അന്വേഷിക്കുന്നതോ അവർ വിശ്വസ്തരായിരിക്കണമെന്നത്രേ. भंडारी का खासियत क्या होना चाहिए? कि वो विश्वास योग्य होना चाहिए। അപ്പം ഈ ഗ്രഹവിചാരകത്വം, मतलब ये വിചാരകത്വം, मतलब ये भंडारी यानी कि जो आगे की बातें घर के विषय में सोचते रहता है। അപ്പൊ ഈ കാര്യവിചാരകത്വത്തിൽ ഏൽപ്പിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഈ ദാസൻ പുറത്തുനിന്നൊന്നും കൊണ്ടുവരണ്ട. ആ ഗ്രഹത്തിലുള്ളത് എടുത്തു കൊടുത്താൽ മതി. ये भंडारी का अवस्था यहाँ पर समझना है। जिस घर में वो सेवा कर रहा है और घर को देखभाल कर रहा है, उसको बाहर से कुछ चीजों को लाकर फिर घर को संभाले, ऐसा कुछ भी चीज खरीद कर लाने की जरूरत नहीं है, क्योंकि मालिक ने पहले से ही घर में सब चीजें उपलब्ध करके रखा है। കാരണം അതെന്ത് അത് സ്വർഗീയ ഭവനമായി ഗ്രഹം. ആ സ്വർഗീയ ഭവനത്തിലുള്ള കാര്യങ്ങളെ എടുത്തു കൊടുക്കുവാൻ കാര്യവിചാരകത്വത്തിൽ ചില അർത്ഥദാസന്മാരെ കർത്താവ് സഭയ്ക്ക് ഏൽപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. यहाँ पर विषय क्या हमें समझ रहे, ये घर मतलब स्वर्गीय भवन है। उस स्वर्गीय भवन में बहुत सी चीजें वहां पर प्रभु ने तैयार करके रखा है। वो चीजों को देखकर लोगों को बांटने के लिए प्रभु ने मंडली को, ज्ञानियों को या प्रभु के दासों को या जो वचन को समझने वालों को, इस रीति का भंडारी को या दासों को, मतलब जो गुलाम है जिसको मालूम है किधर से क्या क्या निकाल कर देना है, ऐसे लोगों को नियुक्त किया है। നമ്മള് ജനസിൽ നമ്മൾ കാണുന്നു യോസഫിനെ മിസ്രൈമിന്റെ കാര്യവിചാരകത്വത്തിലാക്കി വെച്ചത് എന്തിനായിരുന്നു? हम लोग ഇസ്രായേലിന് വേണ്ടിയായിരുന്നു. उत्पत्ति का पुस्तक में पढ़ते समय में यूसुफ के बारे में हम पढ़ते हैं, तो यूसुफ का मिस्र देश का अधिकारी क्यों बना के रखा? क्योंकि वो उसका लाभ मिस्र देश के लोगों के लिए था क्या?
नहीं। കാരണം തന്റെ കനാൻ ദേശത്ത് ക്ഷാമം വരുമ്പോൾ തന്റെ സഹോദരങ്ങൾ പട്ടിണിയില്ലാതെ അവരെ പോഷിപ്പിക്കേണ്ടതിന് क्योंकि जब कनान देश में जब अकाल आएगा तो मेरे घर वाले या मेरे भाइयों को संपूर्ण रीति से भंडारता से उनको भोजन दे सके, इसके लिए उसको नियुक्त किया था। അതിന്റെ നമ്മള് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി അല്ല ഉൽപ്പത്തി പുസ്തകം उत्पत्ति का पुस्तक അതിന്റെ 45 45 अध्याय, जेनेसिस 45 അതിന്റെ 5 45 का 5 पढ़ना। अब तुम लोग मत पछताओ और तुमने जो मुझे यहाँ भेज डाला इससे उदास मत हो, क्योंकि परमेश्वर ने तुम्हारे प्राणों को बचाने के लिए मुझे तुम्हारे आगे भेज दिया है। मैं എന്തിനാ അവനെ വിറ്റത്? वो लोगों भाई लोगों ने मिलकर यूसुफ को क्यों भेज डाला? അവൻ ആശ്രമം എവര് പേടിച്ചു പോയി. तो जब ये बाकी भाइयों को ये बात प्रकट हो गया कि जो सामने खड़े वाला अधिकारी उसका उनका सगा भाई है, तो भाई लोग डर गए और वो लोग पुराने दिन जो जो कर्म वो लोग ने किया याद कर कर घबराने लगे। അവർക്ക് ആകെ കൂടി ഇച്ചിരി ധൈര്യം ഉണ്ടായിരുന്നത് അപ്പൻ കൂടെ ഉണ്ടല്ലോ, അപ്പൻ ജീവിച്ചിരിക്കുമ്പോ ഇവൻ ഞങ്ങളെ ഒന്നും ചെയ്യത്തില്ല. तो और फिर आगे भी चलकर हम देखते हैं, आगे के अध्यायों में भी एक डर उनमें था। वो कब ज्यादा प्रकट हुआ? जब उन लोग ने उस समय तक उनको एक हौसला था, एक खुशी था कि हमारा पिता याकूब जिंदा है, इसके लिए ये हमारा ये भाई कुछ करेगा नहीं करके। लेकिन अगर पिताजी मर जाएगा तो फिर ये पक्का हमको हमारे साथ कुछ बुरा करेगा, वो डर आगे प्रकट होता है। അവർ പേടിച്ചു. वो लोग डर गए। അപ്പം ഇത് കാര്യം യോസഫിന് മനസ്സിലായി. यूसुफ ये कोई बात समझ गया, എന്റെ സഹോദരങ്ങൾ എന്നെ ഇപ്പൊ പേടിച്ചിരിക്കുക. मेरे सगा भाई लोग मुझसे डर रहे हैं। അതുകൊണ്ട് അവൻ അടുത്ത് വന്നിട്ട് പറഞ്ഞു, സഹോദരന്മാരെ നിങ്ങൾ വിഷമിക്കണ്ട, हे भाइयों तुम लोग मत घबराओ, എന്നെ നിങ്ങൾ വിറ്റതുകൊണ്ട് നിങ്ങൾ അധൈര്യപ്പെടുകയും വേണ്ട. तुम लोग ने मुझे बेच डाला बोलकर तुम लोग दुखी ना हो। നിങ്ങളുടെ ജീവരക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി എന്നെ ദൈവം മുന്നമേ നിയോഗിച്ച് ഇങ്ങോട്ട് വിട്ടതാ, നിങ്ങളല്ല. तुम्हारा प्राण, बल्कि तुम लोग ने नहीं मुझे बेचा है, बल्कि तुम्हारा प्राणों को बचाने के लिए परमेश्वर ने पहले से ही मुझे आगे भेज दिया। അതിന്റെ 8 വാക്യം വായിച്ച്. बाकी 8 पढ़े। इस रीति अब मुझको यहाँ पर भेजने वाले तुम नहीं, परमेश्वर ही ठहरा। अबे उसी ने मुझे फिरौन का पिता सा और उसके सारे घर का स्वामी और सारे मिस्र देश का प्रभु ठहरा दिया है। അപ്പൊ ദൈവമാണ് എന്നെ ഇവിടെ അയച്ചത്. ഇന്ന് ഫറവോന് ഞാൻ ആരാ? യോസഫ് ഫറവോന് പിതാവായിരിക്കുക. तो अभी यहाँ पर परमेश्वर ने मुझे नियुक्त किया है। नियुक्त करते समय में किस रीति से नियुक्त किया गया है? फरोन के लिए मैं कौन हूँ? फरोन के लिए मैं पिता हूँ। यूसुफ फरोन के लिए पिता है മിസ്രൈമിനൊക്കെ ഞാൻ അധിപതിയാ. और सारा मिस्र देश के लिए, ഞാൻ അറിയാതെ ഒരേലനങ്ങില്ല. और सारा मिस्र देश के लिए मैं उनका प्रभु, इसलिए मेरे अधिकार के बगैर कोई भी पत्ता हिलेगा नहीं। അപ്പം ഓരോരുത്തർ ഓരോ സാധനങ്ങളും മിസ്രൈമിലെല്ലാം കൊണ്ടുവന്ന് അവിടെ വീട് നിലം എല്ലാം വിറ്റ് അവര് ജീവരക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി അവരെ ജീവനെ നിലനിർത്താൻ വേണ്ടി അല്പ സമയത്തേക്ക് ആഹാരം സ്വരൂപിച്ചു. तो अभी वहां पर अभी क्या हुआ? अकाल आया, तो 7 साल का बड़ा महा अकाल आया। अकाल आया तो मिस्र देश के लोगों ने क्या किया? व्यवस्था क्या बोला था? तुम्हें अपना धन में से थोड़ा बेचकर तुम्हें खरीदना है दान को, ताकि अपने जीवन को संभाल सके। तो मिस्र देश के एक एक घराने लोग आ रहे दान जो अनाज है, क्योंकि सिर्फ वहीं पर है करके बोलकर वो लोग अनाज को खरीदने के लिए आए और मिस्र देश को दाम देकर खरीदना पड़ा लोगों को। അത് കഴിഞ്ഞപ്പോൾ അവര് നിലം മുഴുവൻ വിറ്റ്, അത് കഴിഞ്ഞപ്പോൾ അവരെ ഉഴുന്ന മൃഗങ്ങളെ വിറ്റു. അത് കഴിഞ്ഞിട്ട് എല്ലാം വിറ്റ് കഴിഞ്ഞിട്ട് പിന്നെ അവർക്ക് കൊടുക്കാൻ ഒന്നുമില്ലാതായി. പക്ഷേ ക്ഷാമം അപ്പോഴും തീർന്നില്ല. तो अभी समय अवस्था देखो, वहां का अवस्था क्या है? जैसा जैसा दिन बढ़ता गया, लोग पहले थोड़ा जमीन का थोड़ा भाग बेचने लगा, फिर पूरा जमीन बेचा, फिर अपना बैल बकरियों को बेचा, जो भी संपत्ति था सब बेचने लगा। आखिरी में उनका हालत क्या हो गया? उनके पास कुछ भी नहीं है देकर अनाज खरीदने के लिए, फिर भी अकाल बढ़ा पड़ा है। അവസാനം അവർ പറഞ്ഞു, फिर आखिरी में गया, ഞങ്ങൾ മിസ്രൈമിന് ഞങ്ങൾ അടിമകളായിക്കോളാം, നീ പറയുന്ന എന്ത് ഞങ്ങൾ ചെയ്തോളാം. നിലം കൃഷി ചെയ്യാനും ആ മിസ്രൈമിൽ ജോലി ചെയ്യത്തക്കോണം അവരെ അടിമകളാക്കി അത് എടുത്തു, വിറ്റു കളഞ്ഞു. उसके बाद वही मिस्र लोग आगे थक कर और कोई रास्ता नहीं दिख रहा, तो लोग क्या बोल रहे हैं? हम लोग भले ही हम लोग मिस्र भी क्यों ना हो, लेकिन इसी मिस्र देश में हम लोग गुलाम बनकर जीने के लिए तैयार है। हम लोग काम काज कर कर खेती बाड़ी कर कर जी लेंगे, लेकिन हमें खाना दे दो, यूसुफ बोलकर विनती कर कर यूसुफ ने उनको एक एक जिम्मेदारी सौंपने लगा या काम सौंपने लगा।
ഈ തൻ്റെ സഹോദരങ്ങളെ കനാൻ ദേശത്ത് നിന്ന് കൊണ്ടുവന്ന് യാക്കോബിനെയും മക്കളെയും കൊണ്ടുവന്ന് അവിടെ ഏറ്റവും ആ മിസ്രൈം ദേശത്തിലെ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ഒരു സ്ഥലം ഗോശൻ ദേശത്തേക്ക് അവരെ പാർപ്പിച്ചു. परंतु जब वहां पर याकूब और उसके बच्चे आए, यानी यूसुफ का पूरा परिवार वहां पर आया, तो वहां पर विधि क्या निकला कि अब तेरे परिवार को मिस्र देश का सबसे उत्तम जगह, सबसे बेस्ट जगह जो गोशेन है, वहां पर तुम लोग रहना. എന്നിട്ട് എന്റെ 11 വാക്യത്തിൽ उसी का 11 में, और अकाल के जो 5 वर्ष और होंगे उनमें मैं वही तेरा पालन पोषण करूंगा. ऐसा ना हो कि तू और तेरा घराना और जितने तेरे हैं भूखों मरे. അപ്പൊ യാക്കോബിനും കുടുംബത്തിനും അവിടെ ജീവകാലം മുഴുവൻ സകലത്തിലും ദാരിദ്ര്യം നേരിടാതെ ഞാൻ അവിടെ നിന്നെ പോഷിപ്പിക്കും. तो यहाँ पर क्या होगा, याकूब और उसके परिवार को वहां पर वो लोग रहकर उन लोग कोई भी प्रकार का दरिद्रता उन लोग ना सामना करें, मतलब वो दरिद्रता का अनुभव उनको कुछ भी नहीं होगा. जीवन भर तक उनको अंत तक मैं उनको खाना दूंगा. തന്റെ സഹോദരങ്ങളെ ആരെയും അവൻ അടിമയായി കൊണ്ടുവന്ന് ഭക്ഷണം കൊടുത്തിട്ട് അടിമയായി പിടിച്ചില്ല. उसने अपने भाइयों में से, സ്വന്തമാക്കി. मैं अपना भाइयों में से किसी को भी तुम लोग गुलाम बन जाओ फिर ही तुमको खाना देगा बोलकर ऐसा अवस्था में लेकर नहीं गया, बल्कि वो लोग सबको उसने स्वतंत्रता में ही रखा. ഇന്ന് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കാര്യവിചാരകത്വത്തിൽ ഉന്നതനായി Amen. നമ്മൾക്ക് വേണ്ടി ആ കലവറ സൂക്ഷിക്കുക. Amen. उसी तरह आज हमारा प्रभु यीशु मसीह कौन है? वो प्रभुओं का प्रभु है. वो सबसे बड़ा ऊंचा पदवी में, उस ऊंचा पदवी में रहकर, उस भवन में रहकर सभी बातों का वो विश्वास योग्य है और वो सब बातों को संभाल रहा है. उसी का हुकूमत चल रहा है അവനാണ് ഇന്നത് ഇഷ്യൂ ചെയ്യുന്നത്. और वो ही इशू करता, मतलब वो जो बोलेगा वही तभी निकलेगा. ആണ് ഈ ഇന്ന് കാര്യവിചാരകത്വം ചില ദൈവദാസന്മാരെ കർത്താവ് ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്നത് അവർ വിശ്വസ്തരാണോന്ന. परंतु यहाँ पर अभी विषय क्या हो रहा है? प्रभु ने जो उस अधिकार में रहकर अपना संपत्ति बांटने के लिए अपना मंडली में प्रभु ने कुछ लोगों को, भंडारी लोगों को नियुक्त करके रखा है. लेकिन अभी हालत क्या है? क्या वो भंडारी जिनको नियुक्त किया गया, क्या वो लोग विश्वास योग्य है? क्या അവർ വിശ്വസ്തരായിരിക്കണം. वो लोग विश्वास योग्य होना ഏത് चाहिए? കാര്യത്തിലാ? किस बातों में? അവരുടെ പിതാവിന് എന്തുണ്ടോ അത് ആ ഭവനത്തിൽ നിന്നുള്ളത് മാത്രമേ കൊടുക്കാവൂ. मतलब उनको पिता ने जो उनको नियुक्त करके रखा है जिस घर में, वो पिता के पास जो है, जो कुछ है वही चीज वो लोग बांटना चाहिए. നമ്മള് എഫെസോ ലേഖനം 1:3 എന്താ പറയുന്നത്? एफेसो 1:3 में हम क्या पढ़ते हैं? സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹത്താലും स्वर्ग का सब, യേശുവിൽ നമ്മെ അനുഗ്രഹിച്ചിരിക്കുന്ന Amen. നമ്മുടെ പിതാവായ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ദൈവവും പിതാവുമായവൻ വാഴ്ത്തപ്പെട്ടു. 1:3 पढ़े. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर मैं। और पिता का धन्यवाद हो कि उसने हमें मसीह में स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीष दी है. आमेन. അപ്പൊ ഈ സ്വർഗീയമായ ദൈവം ക്രിസ്തു തന്റെ കഷ്ടാനുഭവത്തിലൂടെ സമ്പാദിച്ച് നേടിയെടുത്ത ആ കാര്യങ്ങൾ മാത്രമേ ഇന്ന് സഭയിലേക്ക് കൊടുക്കാവൂ, വിളമ്പി കൊടുക്കാവൂ. तो इसके लिए प्रभु जब इस घर का मालिक बनने आया तो वो किस रीति से बना? कष्ट सहकर, दुख सहकर वो इस बात का अधिकारी बना है और अधिकारी बनकर हमें उसमें सह अधिकारी बनाया है. उसमें प्रभु का इच्छा क्या है? जो प्रभु ने कष्ट सहकर स्वर्गीय बातों को देने के लिए हमें नियुक्त किया है, उसी बात को उठाकर हमें देना है. കർത്താവിന് എന്തുകൊണ്ട് കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നത്? അവൻ നീതിമാനാണ്, അവൻ വിശുദ്ധനാണ്, അവൻ പാപം ചെയ്തിട്ടില്ല, പാപം അറിഞ്ഞിട്ടില്ല, അവനിൽ പാപമില്ല. ഇങ്ങനെ നീതിമാനും വിശുദ്ധനും പവിത്രനുമായ ഒരു വ്യക്തിക്ക് ഈ ഭൂമിയിൽ നിലവിളിക്കേണ്ടി വന്നത് എന്ത്? तो हमारा प्रभु को क्यों कष्ट सहना पड़ा? वो तो पहले से ही धर्मी पुरुष है, वो तो पवित्र है, निर्दोष है, निष्कलंक है, वो कभी पाप किया नहीं, पाप क्या है वो जानता नहीं, जीवन में कभी पाप किया नहीं. ऐसा महान व्यक्ति को वो क्रूस पे इतना जोर से क्यों चिल्लाना पड़ा? അവന് കഷ്ടം അനുഭവിക്കേണ്ടി വന്നത് എന്ത്? उनको कष्ट क्यों सहना पड़ा? പിതാവ് അവനെ കൈവിടപ്പെടേണ്ടി വന്നത് എന്ത്? पिता के हाथों से थोड़ी देर वो दूर होना पड़ा. അങ്ങനെ അവനെ ദൈവം കഷ്ടം വരുത്തിയിട്ട് അവനെ ദൈവം ഉയർത്തെഴുന്നേൽപ്പിച്ച് എല്ലാ നാമത്തിനും മേലായ നാമം നൽകി. എല്ലാ വാഴ്ചയ്ക്കും അധികാരത്തിനും കർത്തൃത്വത്തിനും മീതെ അവനെ തലയാക്കിക്കൊണ്ട് എല്ലാം നിറയ്ക്കുന്നവന്റെ നിറവായ അവന്റെ സഭയ്ക്ക് അവനെ കൊടുത്തു. इस रीति से परमेश्वर को ये भाया कि उन्होंने अपना पुत्रों को ही कुचले, अपना पुत्रों को वो कष्ट से वो गुजारे, ताकि वो उस कष्ट से वो जाकर मरने के बाद पुनरुद्धान होते समय में क्या किया? सबसे श्रेष्ठ, सबसे ऊंचा रीति
से उनको उठाया और सबसे ऊंचा नाम दिया, और उस ऊंचा और अधिकार नाम में प्रभु को श्रेष्ठ रखकर किसके हाथ में सौंप दिया? मंडली को दे दिया। നമ്മള് റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു, നാം ദൈവത്തിന്റെ അവകാശവും ക്രിസ്തുവിനോടുള്ള കൂട്ടവകാശത്തിൽ പങ്കാളികളാണെന്ന് വായിക്കുന്നു. रोमियो का पुस्तक 8वां अध्याय में जब पढ़ते समय में हम लोग परमेश्वर के भागी और मसीह के सहभागी है, संपत्ति के संगी वारिस है, परमेश्वर का वारिस और मसीह के संगी वारिस है। 8:17 में हम पढ़ते हैं। എന്നാൽ ഇതുപോലെ ഇപ്പൊ കർത്താവ് തന്നെ പറഞ്ഞ ഉപമയോട് ബന്ധപ്പെട്ടാണ് നമ്മളിപ്പോ സംസാരിച്ചു വരുന്നത്. तो प्रभु ने जो दृष्टांत कहा था लूका में, उसी विषय में है, जुड़कर मैं कह रहा हूँ। 41-ാം വാക്യത്തിൽ താഴോട്ട് വായിക്കുമ്പോൾ उसका फिर 12 का 41 से जब पढ़ते समय में 42 में തക്ക സമയത്ത് ആഹാരവിധം കൊടുക്കേണ്ടതിന് യജമാനൻ തന്റെ വേലക്കാരുടെ മേൽ ആക്കുന്ന വിശ്വസ്തനും ബുദ്ധിമാനുമായ ഗ്രഹവിചാരകൻ ആർ. 42 पढ़े। प्रभु ने कहा, वह विश्वास योग्य और बुद्धिमान भंडारी कौन है, जिसका स्वामी उसे नौकर का बराबर सरदार ठहराए कि उन्हें समय पर भोजन सामग्री दे। अबे അങ്ങനെ ആക്കി വെക്കുന്ന ദാസൻ ആര്? ऐसा कौन है? കാര്യവിചാരകൻ ആരാണ്? ऐसा कौन है ऐसा बुद्धिमान भंडारी? അതിന്റെ 45-ാം വാക്യം. फिर 45 में हम पढ़ते हैं। परंतु यदि वह दास सोचने लगे, ये मेरा स्वामी आने में देर कर रहा है, और दासों और दासियों को मारने पीटने लगे और खाने पीने और पियकड़ होने लगे, तो उस दास का स्वामी ऐसे दिन जब वह उसकी बात होता न रहे और ऐसी घड़ी जिसे वह न जानता हो आएगा और उसे भारी दंड देकर उसका भाग अविश्वासियों के साथ डराएगा। അവിടെ യജമാനൻ താമസിച്ചേ വരൂ എന്ന് ചിന്തിച്ച് ഈ ബാല്യക്കാരെയും ബാല്യക്കാരത്തികളെയും ഉപദ്രവിച്ച് ഈ വ്യക്തി തന്നെത്താൻ അങ്ങ് പോഷിപ്പിക്കപ്പെട്ട് അങ്ങ് തടിച്ചു കൊഴുത്ത് ആയിരിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയെ കുറിച്ച് അവിടെ പറഞ്ഞു. यहाँ पर क्या अवस्था है देखो, ये गुलाम ने अभी क्या किया, जब उसने देखा कि मालिक को आने देरी हो रहा है तो उसने क्या किया, उसके नीचे रहने वाले सहदास और दासियों को उनको मारने लगा, पीटने लगा, और वो खुद खा रहे, खुद पी रहे, पियक्कड़ होकर गिर रहे। मतलब उसने क्या किया, अपने आप को पालन पोषण कर वो इतना वो भोजन में वो मोटा होकर वो जी रहा है कि बाकी सब लोग सिकुड़ गए। വിശ്വാസികളെ കൊണ്ട് ഉപജീവനം കഴിക്കുന്ന അതെ പാസ്റ്റർമാര് आज का अवस्था मतलब क्या है, ऐसे पास्टर लोग जो विश्वासियों को मूल्य बना रहे हैं ताकि उनसे वो लोग अपना पेट भर सके। കാരണം പുള്ളി വിചാരിക്കുന്നത് ഇപ്പോഴൊന്നും കർത്താവ് വരട്ടെ. क्योंकि ऐसा लोग क्या सोच रहे हैं, हमारा प्रभु अभी बहुत जल्दी नहीं आएगा। കാരണം സഭയിൽ അങ്ങനെ പഠിപ്പിക്കുന്നത്. കാരണം നിങ്ങൾ ധനം സമ്പാദിച്ചോ, നിങ്ങൾ ഈ ലോകപരമായിട്ടൊക്കെ കുറച്ച് പ്രാർത്ഥിച്ച് നേടിക്കോ. കാരണം പുള്ളി ചിന്തിക്കുന്നത് എന്താന്ന് വെച്ചാല് ആ നേടുന്നതിന്റെ എല്ലാം ഒരു വീതം പുള്ളിക്ക് കിട്ടും. तो वो क्या सिखाता है, ऐसा अधिकारी लोग, भंडारी लोग मंडली में क्या सिखा रहा है, देखो हमारा प्रभु बहुत जल्दी आने वाला नहीं है, इसलिए जो है पूरा तुम लोग संसार में उत्सुकता से जियो, संसार को कमा के जियो, जो प्रार्थना तुमको जो चाहिए उसके लिए प्रार्थना करो, परमेश्वर तुमको देगा क्योंकि प्रेम करने वाला प्रभु है। तो ये सब बोलते समय में उसका मन में क्या है, जब कलीसिया के लोग कमाते रहेंगे तो ही मुझे उपज मिलेगा। നമ്മൾ അങ്ങനെ കർത്താവ് താമസിക്കുന്നു എന്നുള്ള ഒരു ചിന്ത നമ്മുടെ ഉള്ളിൽ വന്നാൽ അതിൽ മുതലെടുക്കുന്ന ഇവിള. इसलिए प्रियो, एक बार में से हल्का सा भी विचार अगर आ गया कि हमारा प्रभु आने के लिए शायद थोड़ा देर होगा करके, अगर ऐसा विचार आ गया तो उसके बाद वो व्यक्ति को नियंत्रण करने वाला दुष्ट रहेगा, दुष्ट जन रहेगा। ഫസ്റ്റ് സെഞ്ചുറിയിൽ അല്ലെ അപ്പോസ്തലനായ യോഹന്നാന്റെ അവസാന സമയത്ത് എഴുതിയ വെളിപ്പാട് നമ്മള് യോഹന്നാൻ പറയുന്നത് इसलिए जब വരവിനെ कुछ प्रेरितों के समय में जो सबसे आखिरी प्रेरित जो बचा था यूहन्ना, वो जब अपना आखिरी खत लिखते समय में खास रीति से प्रकाशित वाक्य में वो एक बात कहता है, 22-ാം അധ്യായത്തിൽ 3 പ്രാവശ്യം 22वां अध्याय में ദൈവദാസ ഇത് പറയുന്നുണ്ട്. 3 बार वो कहता है, വേഗം വരുന്നു. देखो मैं शीघ्र आ रहा हूँ। അതിന്റെ 7-ാം വാക്യം 7वां वाक्य में फिर शीघ्र आने वाला हूँ। हाँ, धन्यवाद है जो इस पुस्तक की भविष्यवाणी की बातें मानता है। ഈ പുസ്തകത്തിലെ പ്രവചനം പ്രമാണിക്കുന്നവൻ ഭാഗ്യവാൻ. और जो ये पुस्तक में लिखा हुआ भविष्यवाणी को मानता है तो वो धन्य है। അത് കഴിഞ്ഞ് അതിന്റെ 12-ാം വാക്യം फिर 12 पढ़े, देख मैं शीघ्र आने वाला हूँ और हर एक के काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है। ഇതാ ഞാൻ വേഗം വരുന്നു. ഓരോരുത്തനും അവനവന്റെ പ്രവൃത്തിക്ക് തക്കവണ്ണം കൊടുപ്പാൻ പ്രതിഫലം എന്റെ പക്കലുണ്ട്.
एक एक लोगों ने जैसे उन्होंने अपना कार्य किया है उनको प्रतिफल देने के लिए प्रतिफल मेरे हाथ में है। എന്നിട്ട് 20-ാം വാക്യം, और फिर वाक्य 20 में, जो इन बातों की गवाही देता है वह यह कहता है, हाँ मैं शीघ्र आने वाला हूँ, आमीन हे प्रभु यीशुआ। ഇതാ ഞാൻ വേഗം വരുന്നു. 3 പ്രാവശ്യം അതെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പല കാര്യങ്ങളോട് ആമീൻ ആമീൻ ഞാൻ സത്യമായിട്ട് നിങ്ങളോട് പറയുന്നു. तो यहाँ पर ऐसा देखो 3 बार वहाँ पर प्रभु कहता है कि देखो मैं शीघ्र आने वाला हूँ। हमारे प्रभु का एक स्वभाव है, जब वो जो भी बातें मतलब सत्य रीति से मतलब उसको पक्का करते रहता हूँ, क्या कहता है, आमीन आमीन, सत्य सत्य मैं ये कहता हूँ, आमीन आमीन, मतलब क्या कि वो बात को स्थापना कर रहा है कि ऐसा ही होगा करके, അത് ഉറപ്പിക്കുക. उसको मजबूत कर रहा है। കർത്താവ് ഉറപ്പിച്ച് പറയുകയാണ് ഞാനിതാ വേഗം വരുന്നു. प्रभु पक्का करके चार लगकर क्या बोल रहे हैं कि मैं जल्दी आने वाला हूँ। ആ പ്രത്യാശയ്ക്ക്, ജീവനുള്ള പ്രത്യാശയ്ക്ക് ഭംഗം വന്നാൽ അതെ നാം ഈ ലോകത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളെ ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് അകറ്റിയാണെന്ന് ബോധം നമ്മുടെ ഉള്ളത്തിൽ അത് അങ്ങനെ ഒരു ചിന്ത അല്ലെങ്കിൽ അത് നമുക്ക് വിശ്വാസമായി വരണമെങ്കിൽ നമ്മുടെ മനസാക്ഷി നല്ല ക്ലിയർ ആയിരിക്കും. इसके लिए हमारे जीवित आशा के विषय में बढ़ोतरी में बढ़ते समय में उस जीवित आशा को जो भी बात बुझाने का विषय आया तो हमें जल्दी हमें समझ जाना चाहिए और तुरंत हमें प्रभु की उपस्थिति में आना है। इस विषय में जो बात को हमें मदद करता है हमारा विवेक, കാരണം നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ കർത്താവ് സംസാരിക്കുന്ന മനസാക്ഷിയിലാണ് കർത്താവ് സംസാരിക്കുന്നത്. പക്ഷെ ആ മനസാക്ഷിയിൽ കർത്താവ് സംസാരിക്കണമെങ്കിൽ ലോകം നമ്മുടെ മനസാക്ഷിയുമായിട്ട് കണക്ഷൻ വിട്ടിരിക്കണം. കാരണം ലോകം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് മനസാക്ഷിയിലേക്ക് വരണം. तो इसके लिए अगर तो विवेक में खासियत क्या है कि प्रभु का गवाह या प्रभु का बात वो विवेक में है, जहाँ पर हमसे बात कर हमें प्रभु का बातों का पक्का निश्चय वहाँ पर होता है। इसके लिए विवेक का शुद्धिकरण होना बहुत जरूरी रहता है। उस विवेक में जब वो व्यक्ति अगर संसार का आश्रय करके जिएगा तो उसका विवेक हमेशा शुद्ध रहेगा। इसलिए संसार का कोई भी बात उसका हृदय में रहना नहीं चाहिए। പത്രോസ് പറയുന്നു, നിങ്ങൾ അവനെ കണ്ടിട്ടില്ലെങ്കിൽ നിങ്ങൾ അവനെ സ്നേഹിക്കും. पत्रोस कहता क्या है कि भले तुम लोग ने उसे देखा ना हो फिर भी तुम लोग उसे प्रेम करते हो। അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആ സ്നേഹം ഹൃദയത്തിൽ നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ ക്ലിയർ ആയിരിക്കണം. ആ സ്നേഹം എന്റെ കർത്താവ് അതെ എന്റെ ഹൃദയത്തിലുണ്ട്, എന്നെ അവൻ പിതാവൻ പുത്രൻ എന്നെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നു. इसके लिए इस विषय में कि प्रभु मेरे अंदर है और वो मुझसे प्रेम करता है करके इसका अच्छा निश्चय हमारे अंदर वो होना जरूरी है, क्योंकि ये पिता परमेश्वर ने हमें उस रीति इसीलिए हमें मसीह में हमें रखा है, इसलिए निश्चय होना जरूरी है। എന്റെ അവകാശം തരാൻ എന്നെ അവൻ പെട്ടെന്ന് കൊണ്ടുപോകും. मेरा मिराज को मेरा हक के बातों को मुझे देने के लिए वो बहुत जल्दी मुझे बुलाएगा। ഈ ഒരു ജീവനുള്ള പ്രത്യാശ നമുക്ക് എപ്പോഴും ഉണ്ടായിരിക്കും. इस रीति का जीवित आशा कि प्रभु अपना भाग्य मुझे बहुत जल्दी देने के लिए मुझे बुलाएगा करके उस हमेशा उस बोध्य में रहना जरूरी है। എന്നാൽ ഈ പ്രത്യാശയിൽ നമ്മളെ സെപ്പറേറ്റ് ചെയ്യാൻ സാത്താന് കഴിയും. അനന്യാസിനെ ഉപയോഗിച്ചതുപോലെ जिस तरह शैतान ने अनन्यास को इस्तेमाल करके वो जीवित आशा से उसको भरमा कर प्रभु से दूर किया, उसी रीति से हमें भी वो कार्य करेगा। നമ്മുടെ ഹൃദയം ലോകത്തിലേക്ക് പോയാൽ ലോകം നമ്മെ സ്വാധീനിക്കും. क्योंकि अगर हमारा हृदय अगर संसार में जाएगा तो संसार हमें मोह में गिराने की कोशिश करेगा। 119 സങ്കീർത്തനത്തിലാണെന്ന് തോന്നുന്നു. 119 भजन संहिता में शायद, അതായത് ഞാൻ പാപം ചെയ്യാതിരിക്കേണ്ടതിന് നിന്റെ വചനം എന്റെ ഹൃദയത്തിൽ ഞാൻ സംഗ്രഹിക്കുന്നു. मैं पाप ना कर बैठने के लिए मैंने तेरा वचन को मेरे हृदय में मैंने संभाल के रखा है। അപ്പൊ ഈ വചനം ആരാ? ക്രിസ്തുവാ. मतलब ये वचन कौन है? मसीह स्वयं है। അവൻ എനിക്ക് വിളക്ക മനുഷ്യനെയും പ്രകാശിപ്പിക്കുന്ന സത്യ വെളിച്ചം. क्योंकि वो प्रभु कौन है? वही सच हमारे अंदर का सच्चा ज्योति है। और ये ज्योति का खासियत क्या है? ये एक ऐसा ज्योति है कि कोई भी मनुष्य को वो ज्योतिमय कर सकता है, जो यूहन्ना का सुसमाचार में पढ़ते हैं। അപ്പൊ ആ വെളിച്ചം നമ്മളിൽ നിന്ന് നീങ്ങിയാൽ ആ ലോകത്തിലേക്ക് വശീകരിക്കപ്പെടും. तो वो ज्योति अगर हमें बुझने लगा तो हम लोग संसार में गिरने का ज्यादा देर नहीं लगेगा। അതുകൊണ്ടാണ് കർത്താവിന്റെ സ്നേഹം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് മാറിയാൽ ആ നിമിഷം ലോകം നമ്മെ സ്വാധീനിക്കുക. അതാണ് യോഹന്നാൻ അപ്പോസ്തലൻ 15 പറയുന്നത്. पहला यूहन्ना 2:15 जब पढ़ते समय में वहाँ पर यूहन्ना एक बात हमें चेतावनी देता है कि अगर प्रभु का प्रेम अगर हमसे हट गया तो संसार का मोह रहेगा, फिर हमें चलाएगा। पढ़ना, तुमने तो संसार से अंदर संसार में की वस्तुओं से प्रेम रखो। यदि कोई संसार से प्रेम रखता है तो उसमें पिता का प्रेम नहीं है। ഇവിടെ ലോകത്തെയും ലോകത്തിലുള്ളതിനെ സ്നേഹിക്കുന്നവനിൽ എന്തില്ലെന്നാ പറയുന്നത്? जो संसार और संसार की बात സ്നേഹമില്ല. संसार और संसार की बातों से प्रेम करेगा उसमें क्या नहीं है? पिता का प्रेम नहीं है। നീ കാണുന്നതെല്ലാം നമ്മളിലേക്ക് വരണമെന്ന് ആഗ്രഹിക്കുന്ന കാര്യം അടുത്തത്.
കൺമോഹൻ, ജഡമോഹൻ, ജീവനത്തിന്റെ പ്രതാപം, ഇതൊന്നും പിതാവിൽ നിന്നല്ല നമ്മൾ ആഗ്രഹിക്കുന്നതും നമ്മൾ കാണുന്നതും നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ചിന്തിക്കുന്ന കാര്യങ്ങളൊക്കെ ഇനി പോരട്ടെ എന്ന് നമ്മൾ അനുവദിക്കുമ്പോൾ അത് പിതാവിൽ നിന്നല്ല, അത് ലോകത്തിൽ നിന്നാണ് വരുന്നതെന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കും. तो इसके लिए एक विश्वासी को ये बात अच्छी तरह से जानना चाहिए, जो चीज हम लोग देखकर हम लोग बोलते हैं ना ये चीज चाहिए वो चीज चाहिए, उसमें मोह लगा रहे, तो वो मोह करने के लिए क्या क्या मदद करता है अगला वाक्य में 16 में वो है आंखों की अभिलाषा, शरीर की अभिलाषा, जीविता का घमंड, ये सब दुनिया में भरा हुआ है. तो ये सब देखते रहने के लिए देखते समय में तुरंत हमारे अंदर आता है कि ये मुझे चाहिए वो मुझे चाहिए. ये सब बातें पिता में नहीं है, मतलब ये सब बातें पिता नहीं दे रहा है करके इसमें वो विश्वासी अच्छे रीति से स्पष्ट होकर समझना चाहिए कि संसार की बातें पर प्रभु नहीं देता. എന്ത് നേടിയാലും तू कुछ भी कमा लेगा तो ഒഴിഞ്ഞു പോകുന്ന, കാരണം ലോകം അതിന്റെ മോഹം, ലോകത്തിന്റെ മോഹം എല്ലാം ഒഴിഞ്ഞു പോകുന്ന तू ദിവസം संसार को कितना भी तू कमा ले, संसार का कोई भी बात कमा ले, लेकिन ये सब बातें मिट जाने का, हट जाने का एक समय आने वाला है, जिसमें 17 में हम देखते हैं संसार और उसका मोह सब बातें बीत जाएगी. ദൈവ ഇഷ്ടം ചെയ്യുന്നവൻ എന്നേക്കും ഇരിക്കും. परंतु जो परमेश्वर का इच्छा करता है वो सदा बसा रहता है, सदा रहता है. ഉള്ളവരെ, ഈ ജീവനുള്ള പ്രത്യാശ എന്റെ കർത്താവ് ഇപ്പൊ വരും, इसलिए इस जीवित आशा में कि मेरा प्रभु बहुत जल्दी अभी आएगा, താമസിക്കും എന്നുള്ള ചിന്ത നമുക്ക് ഉണ്ടാകരുത്. देरी करेगा करके ऐसा विचार आने ही नहीं चाहिए. അതുണ്ടാകുന്നെങ്കിൽ അത് ഈ ലോകത്തിന്റെ ആത്മാവ് ദൈവത്തിൽ നമ്മളെ അകറ്റാനാണ് ഈ ചിന്ത കൊണ്ടുവരുന്നത്. ഓർഡർ നമ്മൾ ദൈവജ്ഞാനത്തിൽ മനസ്സിലാക്കി. इसके लिए ऐसा विचार अगर आया, थोड़ा शायद देरी हो सकता है करके ऐसा छोटा सा भी बात अगर आए तो तुरंत तैनात हो जाना, तुरंत सावधान हो जाना. क्यों? क्योंकि ये शैतान क्या कर रहा है, प्रभु के प्रेम से हमें दूर लेके जाने के लिए कुछ तो तंत्र वो कर रहा है बोलकर तुरंत हमें सतर्क हो जाना है और प्रभु पर भरोसा करके जीना है. അത് നമ്മൾ യാക്കോബിന്റെ ലേഖനം ഒരു വാക്യം വായിച്ചു നിർത്താം. एक और वाक्य पढ़ना चाहता हूँ, याकूब का पुस्तक 3:17. 3 का 17. पर जो ज्ञान ऊपर से आता है वह तो पहले पवित्र होता है, फिर मिलनसार, कोमल और मृदु भाव और दया और अच्छे फलों से लदा हुआ और पक्षपात और कपट रहित होता है. അപ്പൊ ലോകത്തെയും ലോകത്തുള്ളതിനെ സ്നേഹിക്കുന്ന ഞാൻ എവിടുന്ന് വരുന്നതാ? ലോകത്തിന്റെ. तो संसार और संसार की बातों में उसको मोह करना, वो ज्ञान कहाँ से आ रहा है? संसार से ही आता है. കാരണം കാണാൻ നല്ലതും തിന്മാൻ കാമ്യവുമായ ആ ഫലം കണ്ട് തിന്നപ്പോൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് അകന്നുപോയി. അവന്റെ ജ്ഞാനമാണ് ആ ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो मतलब क्या, मतलब देखने के लिए अच्छा था, खाने के लिए अच्छा है और मुझे कुछ बड़ा बनाएगा करके ये बातों का विचार जो शैतान ला रहा था वो संसार की बातों को लाकर हमें मनुष्य को बहलाया. എന്നാൽ ഉയരത്തിൽ നിന്ന് വരുന്ന ജ്ഞാനം ഒന്നാമത് എന്താ? परंतु स्वर्ग से आने वाला ज्ञान का खासियत क्या है? सबसे पहला वो क्या है? पवित्र है. നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ ക്ലിയർ ആയിരിക്കണം, നല്ല ശുദ്ധമായ ഒരു മനസാക്ഷി. मतलब एकदम शुद्ध रीति से कार्य करने वाला, एकदम निर्मल है वो प्रभु से आया हुआ ज्ञान. അങ്ങനെയുള്ള ഒരു ഹൃദയത്തിൽ നല്ല ക്രിസ്തുവിന്റെ സമാധാനം. और इस प्रकार का जो ज्ञान जो स्वर्ग से आया है, जो शुद्ध है, वो क्या है? मिलन से, यानी कि शांति रखने वाला, शांति का अनुभव रखने वाला. അപ്പൊ ശാന്തത, അവന് വലിയ വേവലാതി ഒന്നുമില്ല. और वो दीन स्वभाव में तड़पता नहीं है, क्या होगा, विचलित नहीं होगा, ऐसा होगा क्या, वैसा होगा क्या, ऐसा टेंशन नहीं है. ദൈവത്തെയും സഹോദരങ്ങളെയും അനുസരിക്കുന്നവരായിരിക്കും. और प्रभु को और अपने सहभाइयों को आज्ञा में आधीन होकर जीने वाला जीवन से वो भर जाएगा. കരുണയും സൽഫലവും മറ്റു സഹോദരങ്ങളോട് ദയ കാണിക്കുന്നവനായിരിക്കും. അവർക്ക് അവിടെ നന്മയ്ക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുന്നവനായിരിക്കും. मतलब करुणा और भला फल से भरा हुआ, मतलब क्या, हमेशा दया दिखाता है, भाइयों के ऊपर हमेशा दया दिखाएगा और अच्छा फल से भाइयों के लिए एक अच्छा काम करे, मदद करे, ऐसा स्वभाव से रहेगा. ഇത് ഉയരത്തിൽ നിന്ന് വരുന്ന ജ്ഞാനം. क्योंकि ये ऊपर से आने वाला ज्ञान है. അവന്മാരെ ഈ ജീവനുള്ള പ്രത്യാശയില്ല കർത്താവ് നമ്മളുടെ അനുസരിക്കും. ഇനി അടുത്ത നാളെ നേരം വെളുക്കും നമുക്കറിയത്തില്ല. इसलिए प्रियो ऐसा जीवित, നമ്മൾ പോകുന്ന പോക്കിലായിരിക്കും കർത്താവ് വരുന്നത്. क्योंकि ऐसा जीवित आशा में प्रभु ने हमको भरकर रखा है और ये जीवित का आशा इतना मजबूत हमारे जीवन होना चाहिए कि कल का गारंटी नहीं है. आज हम लोग यहाँ से हॉल से बाहर निकला, घर पहुंचने से पहले हम उठा लिया जाएंगे, घर पहुंचने का भी गारंटी नहीं है. ഈ ലോകത്തിൽ ഒരു കാര്യത്തിലും നമുക്ക് ഗ്യാരണ്ടി തന്നിട്ടില്ല. और इस संसार का कोई भी चीज पर, वस्तु पर आश्रय करके, जियो करके ऐसा गारंटी प्रभु ने नहीं दिया है. എനിക്ക് എന്തുണ്ടോ परंतु मुझे क्या है स्वर्ग में, അതെന്റെ സഹോദരങ്ങൾ കൂടി ഉള്ളതാണെന്ന്
हाँ, परंतु इस दुनिया में जब जीते समय में प्रभु ने हमको कुछ बातें हमको दुनिया में दिया है। वो बातें क्या है? मेरा अकेले का नहीं है, मेरे सह भाइयों का भी है बोलकर सब लोग साथ में प्रेम में एकता में रहे, ऐसा हम लोग को बांटकर प्रेम में जीना है। അത് വീതിച്ച് തരാൻ കർത്താവ് നമ്മെ കൊണ്ടു പിതാവിന്റെ അടുക്കലേക്ക് കൊണ്ടുപോകും, വേഗം വരും. और उसके बाद स्वर्ग में हमको क्या क्या बातें हैं, उस बात को बांटकर उसका धन का पूर्णता का अनुभव करने के लिए प्रभु क्या करेगा? तुरंत हमें शीघ्र आएगा, लेकर जाएगा, अपना धन को स्वर्ग में बांटेगा। കർത്താവ് സഹായിക്കും. इसलिए प्रभु हम सबको सहायता करे। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. कल परीक्षा है, कल परीक्षा है करके आपको मालूम, आप एक परीक्षा के इंतजार में था, कल का डेट मिल गया, कल परीक्षा है, आपको नींद आएगा? सही में आपको आज रात को सही नींद में नींद आएगा? नहीं आएगा, क्योंकि परीक्षा को किन किन बातों में कैसे कैसे तैयारी होना है वो तो जरूर देखना पड़ता है। परीक्षा में फेल होने से भी कोई बात नहीं, उसको नींद आएगा। परीक्षा में फेल होने से कोई फर्क नहीं, ऐसा व्यक्ति को नींद आएगा। परंतु परीक्षा में पास होने के लिए जो चाहता है उसको थोड़ा नींद कमाएगा, है ना? प्रयोग हमारे इधर भी अभी परीक्षा हो रहा था ना, परीक्षा में कितने लोग हार गए आपको मालूम है? इधर ही परीक्षा बोलने से पास होने वाला चाहने वालों को नींद नहीं आता, इधर परीक्षा में बैठा तभी भी नींद में। अभी उनकी अवस्था क्या बोलूं? मैं आपको एक बात बताऊं, एक ही चांस है। देखो उधार पाए हम सब लोग स्वर्ग में पहुंचने के बाद प्रभु से एक रिक्वेस्ट करेगा। क्या रिक्वेस्ट है मालूम है? प्रभु प्लीज एक चांस। मैं है ना, मैं ये नहीं सोचा था कि मैं ऐसे स्वर्ग में आएगा। मैं स्वर्ग के बारे में बहुत सुना था, स्वर्ग बहुत सुंदर है, और अभी देखा ना अविनाशी अधर्मराज ऐसा बड़े बड़े फल है, ये सब मेरे लिए है करके मैंने सुना, प्रभु दास ने बहुत बार सुनाया, लेकिन मैं उतना ऐसा विश्वास नहीं किया। अभी मुझे मालूम हो गया, इसलिए प्लीज मैं एक बराबर जाकर आता हूँ और मैं तेरे लिए मरकर आता हूँ। मैं रुकूंगा नहीं, मैं भाग दौड़ करके सुसमाचार सुनाऊंगा, मतलब कोई भी कुछ भी करे मैं विरोध नहीं करेगा, चांस मिलेगा। प्रभु बोलेगा एक ही चांस, वो तूने पार कर दिया, पार कर दिया। तो अब ये चांस है ना, अनंतता का उस दर्शन में आज ये छोटा जीवन बिताएगा, अनंतता में सम्मान पाएगा। अभी आपने सुना ना, हमारे प्रभु कब आएगा? 10 साल के बाद। आ जाएगा, आ जाएगा। इस अवस्था में हमें तैयार रहना चाहिए, है ना? बिल्कुल प्रयोग। आज बहुत बार लोग प्रभु जल्दी आएगा वो बात को नहीं समझता, आज आएगा वो समझने वाला क्या करेगा? आखिरी अध्याय में 3 बार बोला ना, पहली बार क्या बोला? जो मेरा वचन सुनकर मानता है, इसका मतलब आगमन की बात जो होने वाला, पहले बात मानते रहेगा। और दूसरा बात में क्या बोला मालूम है? हरेक का काम के अनुसार प्रतिफल देने के लिए मेरे पास अभी जल्दी आ रहा हूँ, प्रतिफल लेकर आ रहा हूँ। इसका मतलब काम करते रहेगा, वचन में बना रहेगा, दूसरा काम करते रहेगा, तीसरा क्या है? पढ़ो ना 20। जो इन बातों की गवाही देता है वह यह कहता है, हाँ मैं शीघ्र आने वाला हूँ। इसका मतलब क्या है कि मतलब वचन में रहकर काम कर इंतजार में रहा, देखा एकदम इंतजार। तुमने बोला ना इब्रानी 9:28 है, जो मेरे इंतजार कर रहा है ना, मैं उसके लिए, मेरे बाहर जोने वालों के लिए मैं आ रहा हूँ, है ना? प्रभु का बाहर जोते रहना। हम लोग रोमियो 13:11 के अनुसार हम जो सोचा उसे बढ़कर प्रभु का आगमन निकट है, प्रियो निकट है। हम लोग कभी भी देर होगा करके नहीं सोचना, है ना? आज के दिन मेरा आखिरी दिन समझ करके, मैं तो ऐसे सोचता है डेली, मैं सोचता है आज का ही दिन मेरा आखिरी दिन है, इसलिए प्रभु से भेंट करने की तैयारी में हमसे बढ़ करके प्रभु का उत्साह है। प्रभु ने बोला है जहाँ मैं हूँ वहां तुम भी रहने के लिए मैं फिर से आकर तुझे ले जाऊंगा। ये वचन दिया वो प्रभु जल्दी से जल्दी हमसे भेंट करने के लिए उनका दिल तड़प रहा है, लेकिन हमारा तैयारी नहीं हुआ जैसे होना चाहिए। तो प्रभु को धन्यवाद देता है, प्रभु के दासों के द्वारा बहुत सुंदर वचन आया, है ना? आशा है ना? कोई आशा है वो बिल्कुल अपने जिंदगी में दिखाएगा। प्रेज़ द लॉर्ड। ये जीवित आशा है कोई, है ना?
ये आशा हमें जरूर मानव प्रभु के लिए तैयार रहने में, कार्य करने में सहायता करता है। तो आइए प्रियो अपने आंखें बंद करें और एक बार अपने जीवन को परखे, आज प्रभु ने मुझसे क्या कहा। जो भी दिल से प्यार से आया उनका हर एक से प्रभु ने बात किया, हर एक की अवस्था जान करके बात किया। वो सिंपल निधि में हर एक के अंदर प्रभु ने वचन कार्य किया है, सबके जीवन में काम किया। प्रभु ने दिया हुआ संदेश विश्वास योग्यता के साथ और लोगों को पहुंचाया है ना। प्रभु के दासों के कर्तव्य क्या है, वो विश्वास योग्य रहना चाहिए। प्रभु ने जो भी दिया वो पहुंचाया, क्योंकि अभी कल कुछ कम भी रह गया तो बताने वाला दोषी नहीं, सुनने वाला दोषी हो जाएगा। तो सुनने वाला दोषी ना होने के लिए सावधान रहना, सुना हुआ बातों में बना रहना। तो प्रभु का महिमा हुआ है। प्रभु वचन बोलने के लिए प्रभु दासों को प्रभु ने सामर्थ्य दिया, उसके प्रति प्रभु को धन्यवाद देते हैं, प्रभु दासों को भी धन्यवाद देते हैं और इन वचनों के द्वारा प्रभु को महिमा मिले। आइए।